वेलकम टू ऑल. आपण गेल्या काही सेशन्स मध्ये मॅनेजमेंटच्या वेगळ्या वेगळ्या थिअरीज बद्दल बोलत आलो आहे की कशा प्रकारे मॅनेजमेंट डिसिप्लिन आहे हे कशा प्रकारे इव्हॉल्व झालं ओव्हर द लास्ट 100 इयर्स आणि आता त्याला एक स्वरूप आलेलं आहे, एक फॉर्म अँड स्ट्रक्चर आहे. तर आता आपल्याला बघायचं आहे की या करंट फॉर्म अँड स्ट्रक्चर मध्ये हे त्याचं स्वरूप आहे, तर त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी अशा आहेत की ज्याला आपण मॅनेजमेंट म्हणतो आणि जसं इथे लिहिल्याप्रमाणे त्याचे फंक्शन्स, रोल्स, स्किल्स काय आहे, म्हणजे एक्झॅक्टली कार्य काय आहे मॅनेजमेंट फंक्शन मध्ये, कुठच्या कुठच्या भूमिका तो निभावतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे कौशल्य कोणती लागतात या सगळ्याला, कारण वेगळी वेगळी कौशल्य आहेत, वेगळे वेगळे रोल आहेत आणि कार्य सुद्धा वेगळी वेगळी आहेत. तर ती कशा प्रकारे आहेत ते आपण पाहण्याचा प्रयत्न करू. आता आपण काही मॅनेजमेंटच्या सिम्प्लिस्टिक डेफिनेशन्स, परिभाषा, व्याख्या ज्याला म्हणतो त्याच्याविषयी थोडंसं आपण बोलूया. कारण की एवढं सगळं झाल्यानंतर किंवा मॅनेजमेंट काय आहे हे जर कोणी विचारलं तर आपल्याकडे त्याचं डेफिनेशन असलं पाहिजे. तर ते काय असावं, आणि हे सिम्पल आहे. मेक द थिंग्स हॅपन यू वॉन्ट देम टू हॅपन. म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी आपण इच्छित आहोत की त्या घडाव्यात त्या तुम्ही घडवून आणल्या पाहिजे. सिंपल. दुसरं, प्रोसेस ऑफ गेटिंग थिंग्स डन इफेक्टिव्हली अँड एफिशियंटली. म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत त्यामध्ये दोन गोष्टी हव्यात. एक, त्या प्रभावीपणे केल्या गेल्या पाहिजे, आणि दोन, त्या कार्यक्षमतेने केल्या गेल्या पाहिजे. आता यामधला फरक काय तो आपण बघूया. इफेक्टिव्हनेस. आता ह्याच्यामध्ये बघा, डुईंग द राईट थिंग्स. प्रभावीपण कशाला म्हणतात की तुम्ही कुठच्या गोष्टी करायच्या ज्या तुम्हाला घडवायच्या आहेत ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे. सगळ्याच गोष्टी तुम्ही करू शकत नाही. तर डुईंग द राईट थिंग्स, कोणत्या गोष्टी करायच्या आणि ज्या बरोबर आहेत त्या गोष्टी तुम्हाला करण्याचं कौशल्य तुमच्याकडे असलं पाहिजे. आणि अचिव्हिंग हाय अटेनमेंट, म्हणजे त्याच्यामध्ये आपलं प्रभावीपण जास्तीत जास्त असलं पाहिजे. हे झालं इफेक्टिव्हनेस. दुसरं, एफिशियन्सी. डुईंग द थिंग्स राईटली, म्हणजे आता तुम्ही ठरवलं की बाबा या गोष्टी आपल्याला करायच्या ज्या आपल्या दृष्टीने बरोबर आहे, तर त्या गोष्टी आता बरोबर करायच्या, त्याला कार्यक्षमता, एफिशियन्सी म्हणतात. म्हणजे त्या योग्यरित्या करता आल्या पाहिजेत. आणि मॅनेजिंग रिसोर्सेस, म्हणजे तुमच्याकडे संसाधनं आहेत. आता रिसोर्सेस काय असतात? रिसोर्सेस ज्याला म्हणतो मेन, मटेरियल, मशीन, म्हणजे तुमच्याकडे माणसं आहेत, तुमच्याकडे सामग्री आहे, तुमच्याकडे यंत्र आहेत, तुमच्याकडे टेक्नॉलॉजी आहे. त्याचा योग्यरित्या वापर करून त्या गोष्टी घडवून आणणं त्याला एफिशियन्सी म्हणतात. तर या काही बेसिक सिम्प्लिस्टिक डेफिनेशन्स आहेत मॅनेजमेंटच्या. आता पुढे बघूया. आता मॅनेजमेंटची, व्यवस्थापनाची काही मूलभूत कार्य आहेत, बेसिक फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट आहे की त्याच्याशिवाय आपण मॅनेजमेंट या विषयाविषयी विचार करू शकत नाही. तर ती काय आहे? सर्वात महत्वाचं म्हणजे प्लॅनिंग. डिफाईन द ऑर्गनायझेशनल पर्पज अँड द वे टू अचीव्ह इट. म्हणजे तुमच्या संघटनेचा काही हेतू असला पाहिजे. तो हेतू पहिला काय आहे हे लक्षात घ्या, आणि ते साध्य कसं करायचं याचा मार्ग काढणे. म्हणजे पहिला हेतू जो काय आहे तो लक्षात घ्यायचा आणि तो साध्य कसं करायचा याविषयी मार्ग काढायचा, याला प्लॅनिंग म्हणतात. ऑर्गनायझिंग, arranging and structuring work to accomplish organizational goals. ऑर्गनायझिंग म्हणजे एक साधारण आयोजन, की तुम्हाला कशा प्रकारे जो आपला उद्दिष्ट आपल्याला जे साध्य करायचं आहे ते साध्य करण्यासाठी जी काही रचना लागते एका समूहाची, त्याला ऑर्गनायझेशन म्हणतो, तर ते कसं असलं पाहिजे. माणसांनी, कुठल्या कुठल्या माणसांनी काय काय कामं केली पाहिजे, किती लोक लागतील,
ती कशा प्रकारे एकमेकांबरोबर मिळून काम करू शकतात, या सगळ्याला एक ऑर्गनायझिंग नावाचा एक टर्म आहे. पुढचं लीडिंग, महत्वाचं. डायरेक्टिंग द वर्क ऍक्टिव्हिटीज ऑफ अदर्स, हे नेतृत्व पाहिजे. म्हणजे प्रत्येक लेवलला एक नेतृत्व असतं. ज्याला ऑर्गनायझेशन हायरार्की, ज्याच्याविषयी आपण पुढे बोलू, की प्रत्येकाला एक एक नेतृत्व असतं. की या लेवलला हा लीडर आहे, वरती गेल्यावर मग पुढच्या लेवलचा लीडर आहे. म्हणजे पहिला ग्रुप मॅनेजर असेल, पुढे मग व्हाईस प्रेसिडेंट असेल, मग पुढे प्रेसिडेंट असेल, मग पुढे सीईओ असेल, पुढे डायरेक्टर असेल. त्यामुळे त्या प्रत्येक लेवलला एक नेतृत्व असतं. आणि फायनली कंट्रोलिंग, मॉनिटरिंग, कंपॅरिंग अँड करेक्टिंग द वर्क परफॉर्मन्स. तर जे नेतृत्व असतं ते प्रत्येक वेळेला त्यांच्या बरोबर जे काम करतात त्यांची देखरेख करावी लागते, की हे काम बरोबर होत आहे का नाही होत आहे. नंतर तुलना करावी लागते, की आपल्याला जे पाहिजे आहे, जे आपलं उद्दिष्ट आहे, तेवढं काम होत आहे का त्याच्यापेक्षा कमी काम होत आहे. लोक बरोबर काम करत नाहीयेत का, संसाधनं म्हणजे रिसोर्सेस नाही आहेत का. तर असे वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात. आणि करेक्टिंग म्हणजे जसं म्हटल्याप्रमाणे या सगळ्याचं तुम्हाला दुरुस्ती करणं सुद्धा वेळच्या वेळी अतिशय महत्वाचं आहे. रोल्स ऑफ अ मॅनेजर, म्हणजे जो व्यवस्थापक आहे, मॅनेजरचे वेगळे वेगळे रोल्स आहेत. म्हणजे आणि ते काय आहे त्याचा आपण थोडासा विचार करू. पहिली गोष्ट जसं म्हटल्याप्रमाणे तो लीडर असला पाहिजे. कारण तुम्हाला एका फळीचं नेतृत्व करायचं आहे. आणि जसं म्हटल्याप्रमाणे वेगळ्या वेगळ्या लेवलला वेगळं वेगळं नेतृत्व आणि नेतृत्व कौशल्य लागतं. म्हणजे लिडरशिप एबिलिटीज ज्याला म्हणतात. काही बेसिक लेवलला काही 10 जणांना कोणी लीड करत असेल, पुढे वरच्या लेवलला 25, 30, 40 लोकांना करत असेल, त्याच्या पुढे 100 लोकांना करत असेल, मग 500 ला करत असेल, मग 5000 ला करत असेल. म्हणजे जसं जसं तुमचं ऑर्गनायझेशन मध्ये हायरार्की वर जाते, तुमच्या बरोबर काम करणारी जी लोक असतात ती वाढत जातात आणि ती कौशल्य वेगळी वेगळी होत जातात. ती आपण जसं म्हटल्याप्रमाणे जसं आपण पुढे जाऊ त्याविषयी अजून बोलू. तर पहिली गोष्ट म्हणजे नेतृत्व गुण हा असणं अतिशय गरजेचं. लायझोनिंग ऑफिसर, की मॅनेजर जो असतो, आता लोअर लेवल मॅनेजर असतो किंवा आपण म्हणूया एंट्री लेवल मॅनेजर, तो मिडल मॅनेजमेंट आणि खालच्या कलिग्स बरोबरच्या मधला एक प्रसारण असतं. जे मिडल मॅनेजर असतो तो एंट्री लेवल मॅनेजर्स आणि टॉप लेवल मॅनेजर्स ह्याच्यामधलं एक प्रसारण असतं. म्हणजे प्रत्येक वेळेला प्रत्येक लेवलचा मॅनेजर जो असतो तो पुढच्या लेवल आणि खालच्या लेवल यामधला एक लायझॉन ऑफिसर असतो. म्हणजे त्याच्या प्रत्येक लेवलला कळतं. कारण जो टॉप लेवलला असतो त्याला एकदम एंट्री लेवलला काय चालतं हे कळणं मुश्किल आहे, कारण त्याची कामं वेगळी असतात. तर त्याला एक जोड असते जो मिडल मॅनेजमेंट असतो. मिडल मॅनेजमेंट वाल्याला एंट्री लेवल मॅनेजर असतो. तर अशा प्रकारे त्याला एक लायझॉन ऑफिसर असणं सुद्धा गरजेचं आहे. डिसेमिनेटर ऑफ इन्फॉर्मेशन, म्हणजे तो एक प्रवक्ता असला पाहिजे, की कुठच्याही लेवलचा मॅनेजर असेल. म्हणजे अगदी जसं म्हटल्याप्रमाणे एंट्री लेवलचा मॅनेजर असेल, त्याला मिडल मॅनेजमेंट कडनं काहीतरी इन्फॉर्मेशन आली तर ती लोअर लेवल ऑफ एम्प्लॉईजला ते कळवणं. मिडल लेवल किंवा टॉप लेवल मॅनेजमेंट असेल त्याला सीईओ कडनं काहीतरी इन्फॉर्मेशन आली, कुठच्याही प्रकारची असेल, कामानिमित्त असेल, पॉलिसीज असतील, काही नवीन कायदे असतील, तर हे जे सगळं आहे त्याचं एड्युकेशन, त्याचं ज्ञान खालच्या लेवलला देणं हे पण त्याचं कर्तव्य असतं. त्याला डिझिमिनेशन ऑफ इन्फॉर्मेशन म्हणतात. म्हणजे इन्फॉर्मेशन सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे. कारण एक छोटी ऑर्गनायझेशन असते तेव्हा ते ठीक आहे, ते व्यक्तिगतरित्या केलं जाऊ शकतं. पण जेव्हा मोठ्या ऑर्गनायझेशन असतात, 5,000 लोक काम करतात, 10,000 लोक काम करतात, त्यावेळेला हे डिझिमिनेशन अतिशय महत्वाचं आहे. पुढचं स्पोक्स पर्सन, म्हणजे मॅनेजरला जी इन्फॉर्मेशन आहे ती इंटरनली डिझिमिनेट करावी लागते आणि एक्सटर्नली पण लागते. म्हणजे आता असं असतं की मिडल मॅनेजमेंट म्हणा किंवा टॉप मॅनेजमेंट म्हणा, ते क्लायंट्स बरोबर त्यांची मीटिंग असते. आपण ज्याला स्टेक होल्डर्स म्हणतो, क्लायंट्स असतात किंवा गव्हर्नमेंट बरोबर मीटिंग असतात, कामं असतात.
तर प्रत्येक ठिकाणी आपल्या कंपनीच्या पॉलिसीज काय आहेत किंवा आपण काय रिप्रेझेंट करतोय, आपल्याला काय सांगायचंय आपल्या कंपनी विषयी किंवा आपल्या प्रोडक्ट विषयी, तर त्यासाठी मॅनेजर हा एक स्पोक्स पर्सन असतो. तो एक प्रवक्ता देखील असतो या वेळेला, नुसतं प्रसारण करत नाही. महत्वाचं रिसोर्स अलोकेटर म्हणजे ही संसाधनं तुमच्याकडे जी आहेत, जसं म्हटल्याप्रमाणे तुमच्याकडे टेक्नॉलॉजी आहे, तुमच्याकडे मशीन्स आहे, महत्वाचं तुमच्याकडे माणसं आहेत, ह्युमन रिसोर्सेस आहेत. तर ते कसे वापरायचे आणि ते किती वापरायचे, म्हणजे एक ज्याला म्हणतो आपण ऑप्टिमायझेशन ऑफ रिसोर्सेस, म्हणजे आपल्याला सर्वात कमी नाही वापरायचे, पण जेवढे आवश्यक आहेत तेवढे वापरायचे आणि त्याच्यामधनं आपल्याला आपलं कार्य घडवून आणायचंय. जर आधी म्हटल्याप्रमाणे इफेक्टिव्हली अँड एफिशियंट, प्रभावीपणे आणि कार्यक्षम पणे. तर हे जे काम आहे रिसोर्स अलोकेशनचं, तर प्रत्येक लेवलचा मॅनेजर जो आहे तो त्याच्याकडे असलेले रिसोर्सेस यांचं तो वाटप करतो. नेगोशिएटर म्हणजे वाटाघाटी करणं सुद्धा मॅनेजरचं एक काम आहे. तर वाटाघाटी कुठे होतात, क्लायंटचे काही बजेट्स असतात, तर त्यामुळे त्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो बॅक अँड फोर्थ होतो. तर हे नेगोशिएशन जे आहे हे करण्याचा रोल सुद्धा, याची भूमिका सुद्धा मॅनेजरकडे आहे. हे नॉर्मली टॉप मॅनेजमेंटमध्ये असतात. शिवाय लिगल अग्रीमेंट्स असतात की नुसतं माल विकणं नसतं, त्याच्याबरोबरच्या संलग्नित बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या फक्त प्रोडक्ट किंवा प्राइस याच्यावर नसतात. तर त्याचं सुद्धा नेगोसिएशन, वाटाघाटी करण्याचं काम मॅनेजरचं असतं. आता मॅनेजरची काही स्किल्स पण आहेत, व्यवस्थापकाची काही कौशल्य आहे, तर ती काय आहे? पहिलं म्हणजे कॉन्सेप्च्युअल, यूज टू अनालाइज अँड डायग्नाइज कॉम्प्लेक्स सिच्युएशन्स. म्हणजे त्यांच्याकडे हे कौशल्य असलं पाहिजे की ज्या काही जटिल समस्या आहेत, डिफिकल्ट गोष्टी आहेत, त्याचं आकलन करता आलं पाहिजे, त्याचं विश्लेषण करता आलं पाहिजे आणि मग ते झाल्यानंतर मग त्याच्यावर एक प्रभावीपणे सोल्युशन, तोड निर्माण करणं, याला कन्सेप्च्युअल स्किल्स म्हणतात. म्हणजे ज्याला संकल्पनात्मक अशा गोष्टी असतात. तर हे कौशल्य अतिशय महत्वाचं आहे. पुढचं इंटरपर्सनल, used to work with, understand and motivate individual and groups. वैयक्तिक संबंध असणं प्रत्येक समूहाबरोबर किंवा त्या समूहात काम करणाऱ्या लोकांबरोबर, की त्यांना समजून घेणं, त्यांच्याकडनं कार्य करून घेणं आणि महत्वाचं म्हणजे त्यांना प्रेरित करणं, मोटिवेट. कारण जेव्हा तुम्ही एका ग्रुप बरोबर काम करता, त्या ग्रुपला सुद्धा वाटलं पाहिजे की आपल्याला हे काम केल्याने आपल्याला फायदा आहे. आणि नुसता फायदा म्हणजे नुसता पैशाने होत नाही, तर त्यांच्या आतमध्ये ज्या काही भावना असतात किंवा त्यांना हे काम केल्यानंतर जे काही इंटरनली ऑर्गनायझेशन मध्ये त्यांना मान सन्मान मिळणार आहे, याच्याविषयी त्यांना माहिती करून देणं. जसं म्हटल्याप्रमाणे मनी मोटिवेट्स, म्हणजे पैशाने जरूर प्रेरणा मिळते, पण नुसता पैसाच फक्त नसतो. तर मॅनेजरचं हे जे स्किल असतं इंटरपर्सनल, एखाद्या मॅनेजरनी त्याच्या ज्युनियरला सगळ्यांच्या समोर त्याची स्तुती करणं किंवा त्याचं ऑनर करणं, हे त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट असते. त्यामुळे हे इंटरपर्सनल स्किल्स अतिशय महत्वाचे आहे. टेक्निकल, इन्व्हॉल्व जॉब स्पेसिफिक नॉलेज अँड टेक्निक्स रिक्वायर्ड टू परफॉर्म टास्क. आता वेगळ्या वेगळ्या लेवलचे मॅनेजर असतात. आता काही प्रोडक्ट स्पेसिफिक असतात, काही जॉग्रफी स्पेसिफिक असतात. म्हणजे एखादा प्रोडक्ट तुम्ही डेव्हलप करताय, कुठलाही प्रोडक्ट असेल, म्हणजे तो अगदी FMCG प्रोडक्ट असेल किंवा इंजिनिअरिंग प्रोडक्ट असेल. जे FMCG म्हणजे अगदी तुमचा साबण असेल, टूथपेस्ट असेल, किंवा खाण्याची कुठली वस्तू असेल, किंवा अगदी एक फार मोठा सॉफ्टवेअर असेल, त्याला टेक्नॉलॉजिकल प्रोडक्ट. त्या प्रोडक्ट विषयी तांत्रिक ज्ञान असणं त्या मॅनेजरला अतिशय गरजेचं आहे. त्या प्रोडक्टमध्ये अशा काय गोष्टी आहेत, त्याचं कॉस्टिंग कशा प्रकारे झालेलं आहे,
त्याच्यामधले स्पेशल गोष्टी काय आहेत, टेक्निकल गोष्टी काय आहे, कॉम्पिटिशन काय देत आहे, आपण काय देतोय. म्हणजे या या छोट्या छोट्या तांत्रिक बाबा ज्या आहेत त्या सुद्धा मॅनेजरला अवगत असणं अतिशय गरजेचं आहे. पण ते विशिष्ट ज्ञान आहे त्या कामाविषयीचं, त्याला म्हणतो स्पेसिफिक नॉलेज. आणि ते स्पेसिफिक नॉलेज जे आहे ते त्याच्यामध्ये तंत्रज्ञान आहे आणि ते सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. एक चांगला मॅनेजर जो असतो तो टेक्निकली स्किल्ड सुद्धा असतो. मग त्यासाठी त्याला नुसतं इंजिनियर असायची गरज नाहीये. इंजिनियर नसताना सुद्धा तो ते तंत्रज्ञ अवगत करतो. आणि फायनली पॉलिटिकल. आता पॉलिटिकल म्हणजे एक्झॅक्टली आपण राजकारण असं त्याच्यामध्ये नसतं. यूज टू बिल्ड पॉवर बेस्ड अँड एस्टॅब्लिश कनेक्शन्स. म्हणजे कसं असतं की राजकीय त्याला म्हणतात मॅनेजमेंटमध्ये, की तुम्ही वेगळ्या वेगळ्या लोकांच्या संपर्कात येता. म्हणजे त्याच्यामध्ये तुमचे जसं म्हणल्याप्रमाणे इन्व्हेस्टर्स असतात, तुमच्यामध्ये ज्यांनी पैशाची गुंतवणूक केली आहे, किंवा बँका असतात, किंवा कॉम्पिटिटर्स असतात, किंवा त्याच्यानंतर तुमचे कस्टमर्स असतात, तुमचे मेन कस्टमर्स असतात. हे वेगवेगळे घटक आहेत, गव्हर्नमेंट असतात. तर तुमच्याकडे ते कौशल्य असलं पाहिजे की तुम्ही या सगळ्यांबरोबर एक चांगलं रिलेशनशिप डेव्हलप करणं गरजेचं आहे. आणि ह्याच्याकरता की जसं म्हटल्याप्रमाणे हा मुद्दा आणि वरचा इंटरपर्सनल मुद्दा थोडासा निगडित आहे. पॉवर बेसिस म्हणजे जिकडे काही प्रमाणामध्ये जिकडे अथॉरिटी आहे अशी काही लोक आहेत. गव्हर्नमेंटमध्ये असतात, ब्युरोक्रॅट्स असतात, त्याच्यानंतर मोठ्या मोठ्या तुमचे जे कस्टमर्स असतात त्यांचे परचेसवाले असतात. हे लोक तुमच्याकडनं माल विकत घेतात. इन्स्टिट्यूशनल सेल्स म्हणतात ज्याला. प्लॅनिंग, नियोजन. तर पुढच्या क्लासमध्ये आपण प्लॅनिंग या विषयावर बोलू की त्याचं महत्व किती आहे. कारण कुठच्याही गोष्टीची सुरुवात नियोजनाने होते आणि जर तुमचं प्लॅनिंग परफेक्ट असेल तर इतर गोष्टी मग तुम्ही प्रभावीपणे कार्यक्षमपणे तुम्ही अचीव करू शकता. तर पुढच्या क्लासमध्ये भेटू आणि आपण प्लॅनिंग या विषयावर आपण डिस्कस करू. ओके गाईज, टेक केअर, बाय.